आत्मविश्वासाला बळ मिळते यातून एक म्हणून. निश्चितच. रस्त्यावरचे विक्रेते असतील, हातगाडी चालक असतील, कारागीर आणि पारंपरिक व्यवसाय करणारे अनेक लोक अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहे. PM स्वनिधी आणि PM विश्वकर्मा यासारख्या योजनांनी या घटकांना कोणत्या नव्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत? आपल्याकडे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अनऑर्गनाइज सेक्टर आहे आणि आता तुम्ही सरकारी योजनांचा विचार करताना प्रत्येकाचं सरकार असतं, म्हणजे ऑर्गनाइज सेक्टर आणि अनऑर्गनाइज सेक्टर. मग या लोकांना आयडेंटिफाय करणं, शिवाय त्यांचे विश्वकर्मा योजना अशी आहे की आपण त्याच्यामध्ये काहीतरी 18-20 असे ट्रेड किंवा असे क्राफ्ट्स निवडलेले आहेत जे फॅमिली किंवा एक परंपरागत जसे ज्याला असं म्हणता येईल. मग या लोकांना आयडेंटिफाय कोण करणार? याच्यासाठी काही तुम्हाला प्रायव्हेट यंत्रणा नाही किंवा याच्यासाठी काही त्यांना त्याच प्रकारचं स्किल येतं किंवा त्याच प्रकारचं क्राफ्ट येतं. मग त्यांना आयडेंटिफाय करणं, त्यांना हे करणं, कारण त्यांचं पण सरकार आहे. म्हणून ह्या ज्या योजना आहेत ज्याच्यामध्ये जसं मी मगाशी म्हणालो की मोदींच्या काळामध्ये स्केल आणि साईज हा एक महत्त्वाचा आहे, पण अशासुद्धा बऱ्याच योजना आहे ज्याच्यामध्ये जनरॉसिटी आहे, ज्याच्यामध्ये वेलफेअर स्टेटची जी कल्पना आहे ती अगदी मूर्त स्वरूपामध्ये किंवा ती मुळातून मोदींनी त्याची अंमलबजावणी केलेली आहे की इथे आपल्याला नंबर्स खूप नाही आहेत या योजनेमध्ये. म्हणजे मला असं वाटतं 2.5-3 कोटी रजिस्ट्रेशन या योजनेमध्ये झालेले आहेत, पण नंबर्स नसून सुद्धा त्यांनी ती योजना केली. याचा अर्थ तो सुद्धा समाजाचा घटक आहे आणि की ज्याला कदाचित दुसरे कुठले स्किल्स नाही येणार, पण मग हे सरकार त्यांचंही आहे, त्यांच्यासाठी सुद्धा काहीतरी असायला पाहिजे, म्हणून मग ती त्यांच्यासाठी काढलेली योजना आहे. आणि अशा अनेक योजना आहेत ज्याच्यामध्ये नंबर्सचा तसा विचार केलेला नाही आहे, पण एक काहीतरी सरकारने तुमच्यासाठी विचार केलेला आहे म्हणून ती योजना तयार केली आहे. या दृष्टीने या योजनांचं महत्त्व खूप जास्त आहे.